रामराम मंडळी. औषधी रानवनातील हा यूट्यूब चॅनल मी सुरू करीत आहे. तर या यूट्यूब चॅनलवर आपल्या रानवनातील ज्या वनौषधी आहेत त्यांची माहिती प्रसारित करण्यात येईल. तसेच या औषधांचा आपल्या शरीराला उपयोग, समाजापर्यंत विविध औषधांची माहिती पोहोचवणे यासाठीच औषधी रानवनातील हा यूट्यूब चॅनल सुरू केलेला आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये एका वनस्पतीची माहिती तुम्हाला मी सांगणार आहे. त्या वनस्पतीचं नाव आहे बाफळी. बाफळी ही वनस्पती, तिचं बी जे असतं तर ते बी पोटदुखीसाठी अत्यंत गुणकारी आहे. कोणत्याही प्रकारची पोटदुखी असू द्या, चांगल्या प्रकारे तिचा रिझल्ट आहे. तर ते बी अशा प्रकारे असतं आहे बघा, व्हिडिओमध्ये नीट बघून घ्या ते बी कसं राहतं आहे ते. तर हे अशा प्रकारचं बी असतं आहे आणि ह्या बियाला एक उग्रवास असतो आणि कडवटपणा असतो. तर हे खायला थोडं त्रासदायक असतं. ते सुकून ठेवलं तरी पण चालतं. अनेक औषधामध्ये हे बी वापरतात. तसेच या ज्या मुळीचा जी याची मुळी राहते बाफळीची, तर त्या मुळीचा उपयोग आपल्याला जर खोकला झाला असेल तर या खोकल्यासाठी 1 इंचाचा तुकडा आपण चावून 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 खावा आणि त्याचा रस घेऊन घ्यावा. खोकल्यामध्ये लगेच आराम मिळतो. असं दिवसातून 3 वेळ जर खाल्ल्यास खोकलाला चांगल्या प्रकारे आराम पडतो. तर सर्व समाज बांधवांपर्यंत ही माहिती पोहोचावी आणि समाजा आयुर्वेदाकडे वळावा, का जेणेकरून आयुर्वेदाचे शरीरावरती कोणतेही साईड इफेक्ट होत नाहीत. यासाठी समाजाच्या हिताचा आयुर्वेद चॅनल औषधी रानवनातील हा सुरू करत आहे. आपल्या पूर्वज आपले मागचं काही 20-25 वर्षानंतर मागं गेल्यानंतर तर आपले पूर्वज यांना दवाखाने म्हणजे काय हे माहीतच नव्हतं. तर औषधं, कंदमुळे हे रानवनातीलच कंदमुळे आणून खायचे. ताप आला तरी ते रानातील पाला, मुळ्या हे अशा काही गोष्टी घ्यायच्या. तर तेव्हा काही दवाखाने नव्हते. तेव्हा आयुर्वेदिक ह्या प्रचलित होता आणि आहाराचा पण हे होता. आता परत आपण आयुर्वेदाकडे वळूया आणि विविध वनौषधांची माहिती समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी मी हा औषधी रानवनातील हा यूट्यूब चॅनल सुरू करीत आहे. तरी सर्वांना एक विनंती करतो की तुम्ही या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. ही मी सर्व समाज बांधवांना विनंती करत आहे. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.